झी24 तास एक पाऊल पुढे। जगप्रसिद्ध एलोरा लेणी आणि 12वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वराच्या पायथ्याशी बसलेलं गाव म्हणजे वेरूळ। लेण्यांमुळे जगप्रसिद्ध झालेल्या या गावात आज आपण जाणार आहोत। चला तर मग जाऊया वेरूळला। गाव तिथे झी24 तास या विशेष उपक्रमाअंतर्गत आज आपण आलो आहोत औरंगाबाद जिल्ह्यात। आपण पाहूयात नक्की आपल्याला कुठल्या गावाला जायचंय। आपल्याला जायचंय वेरूळला। काय आहे वेरूळचं महत्त्व आणि काय आहे वेरूळच्या समस्या, चला जाणून घेऊयात। आता आपण पोहोचलोय औरंगाबाद जिल्ह्यातील ऐतिहासिक अशा वेरूळ गावात। चला तर आपण या गावाची ओळख करून घेऊयात। इतिहासात अजरामर झालेलं गाव म्हणजे वेरूळ। गावाला इतिहासाचा समृद्ध वारसा लाभलाय। गावात आहे जगप्रसिद्ध अशा एलोरा लेणी। जगभरातून लाखो पर्यटक दरवर्षी या लेण्यांना भेट देतात। वेरूळ लेणी म्हणजे एक अद्भुत अशा बांधकाम शास्त्राचा चमत्कार। 5व्या शतकापासून ते 10व्या शतकापर्यंत दगडांना कोरून या ठिकाणी लेणी बनवण्यात आल्या। राष्ट्रकुटा राजानं या लेण्यातील अप्रतिम अशा कैलान लेणीचं बांधकाम केलंय आणि याच लेण्यांच्या शेजारी वेरूळ गाव वसलंय। अगदी 1000 वर्षांचा इतिहास या गावाला आहे। वेरूळ हे गाव लेण्यांसाठी जसं प्रसिद्ध आहे तसं 12 ज्योतिर्लिंगांपैकी शेवटचं ज्योतिर्लिंग असलेलं घृष्णेश्वराचं मंदिरही याच गावात आहे। त्यामुळे गावाला एक वेगळीच शोभा आहे। महाशिवरात्रीला भरणाऱ्या यात्रेची गावकरी वर्षभर वाट पाहत असतात। मंदिरात वर्षभर भाविकांची मांदियाळी असते। 12व्या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनाशिवाय ज्योतिर्लिंगांचं दर्शन पूर्ण होत नाही, म्हणून शिवभक्तांची दर्शनासाठी नेहमीच गर्दी असते। गावाला याशिवाय अजून एक देदीप्यमान इतिहास आहे आणि तो म्हणजे भोसले घराण्याचा। वेरूळ हे गाव शिवाजी महाराजांचे आजोबा आणि शहाजी राजांचे वडील मालोजीराव भोसलेंचं। त्याची साक्ष आजही वेरूळला असलेली मालोजीरावांची गढी देते। अगदी शहाजी राजांचं बालपण सुद्धा याच गावात गेलं। या गावानंच अनुभवलाय भोसल्यांच्या शूरवीरतेचा इतिहास। अगदी आजही गावात अनेक पुरातन वाडे आणि गड्या पाहायला मिळतात। गावात इतिहासाच्या पाऊलखुणा वेशीपासून प्रत्येक ठिकाणी दिसतात। वेरूळचा इतिहास म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजचे आजोबा मालोजी भोसले हे वेरूळ गावाचे पोलीस पाटील होते आणि त्यांनी काही दिवसानंतर तर घृष्णेश्वर मंदिरचा जीर्णोद्धार केलेला आहे। अगदी 15व्या शतकातील एक दर्गाही गावात आहे। म्हणजे त्या काळात सुद्धा सर्वधर्मीय समभावाची शिकवण या गावातून दिल्या जात असल्याची ही साक्षच म्हणावी लागेल। 200 वर्षांपूर्वी पर्यटनाचं एक मोठं केंद्र म्हणून या गावाकडे आता पाहिलं जातं। लेण्यांमुळे आणि घृष्णेश्वर मंदिरामुळे अगदी जगाच्या नकाशावर हे गाव झळकलंय। विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद। झी24 तास एक पाऊल पुढे।